हर हर महादेव। सर्वसम्मति से सभी ग्राम सेवक सदस्य सर्वसम्मति से ये प्रस्ताव उन्होंने पास किया और आज शिव समिति के लिए उन्होंने ये जगह दी। ये वो जगह है। सब सेवा समिति हृदय से इनके आभारी रहेंगी। धन्यवाद। जय सिया राम। हर हर महादेव। मैं आग्रह करूंगा उपसरपंच साहब से कि वो अपने 2 शब्द हमारी सेवा समिति के लिए कुछ कहे। श्री शिवाय नमस्तुभ्यं। आज दिनांक 23/1/2026 रोजी काटूळ येथे ग्रामसभा घेण्यात आली। त्या ग्रामसभेमध्ये काटूळ येथील शिवसेवा समिती यांनी 3,500 स्क्वेअर फूट जागा अमरधामजवळ मागितली। तर गावाने ग्रामसभाच्या सर्वानुमते गोडी सरपंच, ग्रामविस्तार अधिकारी, माजी सभापती विजय दत्त पाटील, मगन बापूता भील व ग्रामस्थ व बलसिंग मोरे भील, बिल्लाल पिरा व नवल माळी यांच्या सर्वानुसमक्षेने ही जागा देण्यात आली। तर आम्ही जी जागा दिली त्या स्पॉटवरती उभे आहोत। नमस्कार। धन्यवाद साहब। बापू साहब, इनकी भी अमृतवाणी से हम 2 शब्द सुनेंगे। जय श्री राम। आज 23/1/2026 रोजी काटूळ येथे ग्रामसभा झाली। त्या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या समोर शिव समिती यांनी मंदिर बांधण्यासाठी अमरधामजवळ जागा मागितली होती। ती जागा संपूर्णतः ग्रामपंचायतीच्या वतीने आणि ग्रामसभेच्या सर्व मान्यतेने मंदिर बांधण्यासाठी ती जागा आमच्या सर्व काटूळ ग्रामस्थांनी शिवस्मारक समिती याला देण्यात आलेली। त्याचा कोणालाही विरोध नाही आणि त्या मंदिरामध्ये सगळे जाती धर्माचे लोक येऊन पूजा अर्चा करतील आणि व्यसनांपासून दूर जातील ही अपेक्षा आम्ही ग्रामस्थांनी ठेवली आहे। ग्रामस्थांतर्फे शिवस्मारक समितीला आमचे शुभेच्छा। मंदिर बांधण्यासाठी त्यांना सगळ्यांनी सगळ्यांनी मदत करावी आणि त्यांचे मंदिर पूर्ण हो ही प्रभूचरणी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद साहब। तो चलिए, हर हर महादेव। हर हर महादेव। सभी ग्रामस्थों ने इस कार्य में, सेवा समिति में सभी ने योगदान किया। इसके लिए देवभूमि काटूल नगरी, इनके हम हमेशा ऋणी रहेंगे। जय सिया राम। जय सिया राम। हर हर महादेव।